हे एक आवडलंय मला, बघते तर स्कॅन करून कितीला पडतो. माझ्याकडे ज्या जाळ्या आहे ना त्या बघू शकता, अशा एकच उरलेली आहे. तर काही गोष्टी खूप चांगल्या भेटतात. टूल्स तर इतकी चांगली, म्हणजे तुम्ही DIY वगैरे करत असेल तर टूल्स वगैरे मस्त भेटतात DIY ला. छान आहे पा. आता हे रिअल वाटत नाही तुम्हाला? हे रिअल वाटत नाही? हा ते पण भारी, पण हे पण खूप छान दिसेल ना ऑफिस मध्ये. असं मस्त इथंच अर्धा तास घालवता टूल्स बघण्यामध्ये. DIY मधून शॉपिंग झालेली आहे. फिश मार्केटला आलो, आता फिश घेतोय. बघू आता. DIY फिरलो, नंतर मॅक्स मध्ये गेलो होतो. तिथे काढले बघत होते पण काढले काहीच नव्हते. तर मस्त फिश आणलेला आहे, फिश करायचं आहे. आणि ते सुरमई फिश आणलेलं आहे. तर हे पण फ्राय करायचे आहे. तर तेच भाजी करायची आहे वाम माशाची, आणि हे फ्राय करायची 2 फिश. तर DIY मधून मी हे मला खूप छान भेटलंय एक सेट. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग अधिकारी. माझ्या चॅनलला खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी गच्चीवर आलेली आहे आणि तुम्हाला आंब्याचं झाड दाखवते. चला. आंब्याला इतका मोहर आलेला आहे ना, बापरे, खूप सारा मोहर आलेला. तर तुम्ही बघितलं असेल मोहर किती आलेला आहे. भरपूर सारा आंब्याला मोहर आलेला आहे, बघू शकता. प्रत्येक फांदीला मोहर आहे. आता बघू आंबे येतात की नाही. येतात, मागे आले होते 2-3च आले होते. ह्या वर्षी जास्तच मोहर आलेला आहे. आणि एकदम छोटा आंबा आहे, बघू शकता. खालून तुम्हाला दाखवते. इतकं छोटं त्याचं खोडा आहे ना, आणि त्याला एवढा आंबा. आणि असे मस्त आंबे असे येतील ना तेव्हा खूप छान दिसेल. तर सगळ्या झाडांना पाणी टाकलेलं आहे मी बंद करून देते. तर प्रत्येक झाडाला पाणी टाकलं. तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं. म्हटलं त्याला वरती जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवू आंबा. आणि इथे आहे कियाराने व्हिडिओ काढला म्हणतो तुम्हाला तसा दिसत असेल. आणि इथे फुलं बघू शकता बोगनवेलाचे, किती छान आलेले मस्त पिंक कलरचे. तर आता ना थोड्या वेळाने सिटी सेंट्रल मॉलला पण जायचंय वैभव आणि मला. DIY ला जायचंय का, मी थोडंसं असंच नवीन वस्तू येतात ना त्या मी बघायला जाते. दर महिन्यातून 1-2दा तरी जाते मी DIY ला. नको कियारा. तर आता थोडं सनसेट होईलच. तर चला आता. तर जेव्हा मी निघेल ना त्यावेळेस तुमच्याशी बोलते. भारी दिसते टी शर्ट ना, मागे डिझाईन आहे पण आता मॅक्स मधून. पातळ ही थोडं जाड आहे, चांगलं नाही लागलं मला. तर मी इथे आता DIY ला आलेली आहे. बघतो आता नवीन काही. तर इथे बघू शकता क्रिसमसच्या वस्तू सगळ्या. काय पण अडवायचं ना. तर इथे बघू शकता चमच्यांचा सेट काय भारी आहे. फक्त 240 म्हणजे कमी असेल. चॉपस्टिक लहान मुलांना हे बघा, लहान मुलांना शिकण्यासाठी चॉपस्टिक. भारी चमच्यांचे प्रकार, फळं खाण्याचे एवढे चमच्यांचे प्रकार बघू शकता. वाव. तर ह्यावेळेस इथं DIY खूप छान छान आले, बघू शकता. बटन लावायचे वगैरे आणि खूप साऱ्या वस्तू अशा भारी भारी आलेल्या आहेत. घ्या नाही कितीला आहे बघा. तर मी सीपला खूप शोधत होती, तर आता इतके आलेले कलेक्शन बघू शकता. खूपच कलेक्शन आलेलं आहे. आणि इथे मग माझ्या आवडते शिक्षण, खूप सुंदर सुंदर मग आलेले. तर हे बघू शकता भाज्या ठेवण्यासाठी एकदम छोटंसं आहे, मस्त प्लेन मधलं. आणि मोठं पण आहे त्याच्या साईज मोठी. आणि हे
बॉटल्स सब कढई ॲल्युमिनियमची ना. आता ॲल्युमिनियमची भांडीच नाही वापरत, हे अशी चांगली निघतात आता. पण हे काय आता एवढं क्वचित भांडे पण चांगले घ्यायचे आता. बघू शकतो स्टँड. वगैरे खाण्यासाठी, जेवण वगैरे करण्यासाठी, पिकनिकला. हे पा याच्यामधले ना एअर फ्रायर मधले कागद, हे किती पा असं ठेवायचं मग ते तयार करायचं. एक कपकेक साठी पा ना, मी मायक्रोवेव्ह घेतलं ना मोठं, कपकेक वगैरे करेल असं याच्यामध्ये छान बेकिंग आणि कुकिंग. हे आईस बॉल हे सुद्धा बनवायचं. हा ते पण घेतलं होतं. हे आपले याच्यामध्ये फ्रीज मध्ये किंवा मग ड्रावर्स मध्ये ठेवायला. तर आता हे टिफिन पण इतके मस्त मस्त आलेले, मोठे मोठे टिफिन आलेले भारी भारी. इथे काय काय माहिती, फळं धुण्याचं हे पण ना, फळं भाज्या मस्त आहे, वेगळंच आहे काहीतरी. हा यात फळं टाकायची आणि पाणी असं ओतून घ्यायचं. भाजी काही पण धुवू शकतो आपण, छोट्या छोट्या नाही गोष्टी असतात ना त्या. मस्त आहे. लसूण सगळं ऑर्गनायझर आहे. काय काय आहे मला एक गोष्ट दाखवते. तर आपल्या खुर्च्या वगैरे वाचतात ना, त्याच्यासाठी खुर्च्यांना सुद्धा सॉक्स पहिल्यांदा बघितले असे. तर बघू शकता एका खुर्चीचे 4 सॉक्स आहे, 95 रुपयाला. खूप प्रकार आहे त्याच्यामध्ये. ग्रीन मस्त आयडिया आहे का, भारी आयडिया आहे. जे आपण इमॅजिन नाही करू शकत तशा आयडिया असतात त्यांच्या. आणि सुयांचं पण किती आहे ना कलेक्शन, म्हणजे एवढं मोठं सुई लावायचं सुद्धा आहे मध्ये, सुई दोरा म्हणजे दोरा घालण्याचं. हे सुया काढून घेतलं का मोठं. हे पाहिजे हे ना एवढं मिळतं हे मोठं दोऱ्यांचं. भारी भारी पण काही वस्तू मस्त मला आवडतात DIY मधल्या. हे पण आता हे आपल्या मुलांचा हात लावू नये दरवाजामध्ये, तर हे अडकून द्यायचं. ऐकलं का, मुलांचा हात हे ना दरवाजात जाऊ नये, तर हे अडकून द्यायचं. हे बाई ते घुसून द्यायचं. असं आहे का, तिथे पॉज दिले ना आता. हे घ्यायचं होतं ना आपल्याला असं. हे फक्त 900. मग तेच ना 900ला हे. हा मोठं आहे ना तरी पण कशाला हो, मला तर हे वाटतं अडचण घरामध्ये. नाही नाही माशी राहणार. कुठे गेलो होते पण किती थंड बॉटल्स वगैरे ठेवलं, ठीक आहे. सगळं थंड पाणी घेऊन जायचं. तर पॅन्ट्री मध्ये मला अशा बास्केट घेणार आहे मी, वायर बास्केट. किती हवं टिकेल ते पाहिजे होतं. आपल्या याच्यामध्ये ठेवायला मस्त आहे पॅन्ट्री मध्ये काही काय अशा गोष्टी. हे पॅन्ट्री ते नाही तसं नाही, हे असं मी घेईल युनिक काहीतरी. मोठे मोठे बास्केट. याच्यात तेलाच्या पिशव्या समजा मोठ्या याच्यामध्ये, एकाच्यात बिस्किट, एकाच्यात काय काय असं ठेवायला होतं. आता हे किती मोठे आता. या तुला काय काय पाहिजे ग, सगळंच पाहिजे. मी सगळं रिनोव्हेशन कर, मग तेच चेंज करत राहायचं, नवीन नवीन गोष्टी ऍड करायच्या घरामध्ये. किती मस्त आहे ना घड्या. हे घड्याळ का, हा नाही हे जर मेटलचं असतं मी घेतलंच असतं, पण हे प्लॅस्टिक आहे.
तर मागे ना घड्याळ वगैरे खूप छान छान भेटतात. तर तेच म्हटलं विहान त्यांच्या रूममध्ये मस्त एखादं लावून देऊ आता. तर वैभव गेले ना टूल्सच्या याच्यात, तर टूल्स बघतच बसतात. मी फिरते इकडे तिकडे. तर इथे सगळं ब्रश, काही खूप नवीन गोष्टी आल्या आहे, काही जुन्याच आहे. मला एक कसा ब्रश घ्यायचा आहे टॉयलेट मधला. हे पण मस्त आहे, छान आहे ब्रश. कितीला आहे? 588, म्हणजे 300-350 ला असेल. हे भारी आहे. ड्रेन पंप. तर इथं आलं ना, मला ह्या अशा गोष्टी खूप आवडतात. खूप मस्त आणि युनिक दिसतात, बघू शकता. किती भेटतं हे एवढं? हा, एवढं भेटतं? तलवार मध्ये तलवार हे बघ, त्याला हँडल पण आहे. आणि हे बदलायचं नाही पाहिजे, ते वायरचं पाहिजे, वायर. तर इथंच अर्धा तास घालवता टूल्स बघण्यामध्ये. तुम्हाला एक गोष्ट दाखवते ना भारी. हे झालं का पुढे जाऊ समोर. हा, आले नाही टूल्स बघत बसता, पण मस्त आहे टूल्स. वेगवेगळे युनिक असतात ना टूल्स सगळे इथले. दरवेळेस आले का टूल्स घेतातच. आयडिया येते, आयडिया. आणि लॅश पण मस्त आहे ना आपल्या दरवाज्यांना. असे लावायचे का लॅश? हँडल मला असं लावायचंय. तर काही गोष्टी खूप चांगल्या भेटतात टूल्स. तर इतकी चांगली म्हणजे तुम्ही DIY वगैरे करत असेल तर टूल्स वगैरे मस्त भेटतात DIY ला. तर सगळ्या प्रकारचे टूल्स भेटतात. तर मस्त. इथे बसली थोड्या वेळ. वैभव टूल्स बघताय, कारण इतका वेळ लागतो त्यांना. नाही, सोबतच जाऊ ना. असं असं बघा तुम्ही, तुम्हाला बसते काही नाही. स्प्रे पेंट येते का तुला? तुम्हाला एक गोष्ट दाखवते, चला ना. नाही, क्लीनर हे टाकून द्यायचं, क्लीन होऊन जातं सिंक. ही काडी टाकून द्यायची. हा ना, सिंक क्लीनर. हे आपण घेऊन बघितलं नाही एवढं प्लेग्राऊंडचे. हे असं काही उपयोग नसतो. फक्त पहिलं उघडलं का मला ना आता पुसायचं, चांगलं घ्यायचं फरची पुसायचं. हे बसायचे टेबल किती छान आहे टूल्स. लहान मुलांचे मस्त आहे. तो ना एकच उरलं, हे माझ्याकडे आहे ते. हे किती मोठं आलंय वा. माझ्याकडे जाळ्या आहे ना, त्या बघू शकता अशा. एकच उरलेली आहे. मला असं घ्यायचं, भारी आहे. कपडे ठेवायला, कपडे नाही का धुतले का मी याच्यात काढून आणि वाळत करायला घेऊन जाईल. कितीला आहे बघा ना. हे एक आवडलंय मला, बघते तर स्कॅन करून कितीला पडतो. कितीला? 430. काय भारी होतं, पण मला आवडलं होतं. कितीला पाहिजे? कितीला? किती चांगली क्वालिटी येते. बरोबर आहे. असं हे खराब होईल का? लेदर नाही, प्लास्टिक आहे. रबर आहे ते. मग हे असं कपडे ठेवायला हो. नाही निघणार तुम्ही. त्याला दोरी पण बांधतो ना. दोर जाऊ नंतर घे. थोडा स्वस्त झालं का? कितीला पाहिजे? कधीच नाही. आवडलं होतं, पण मग ते ना त्याची किंमत जास्त आहे त्या मानाने, म्हणून म्हटलं नंतर घेऊन जाऊ द्या. तर इथे सगळे पिलो आहे, बघू शकता. नवीन नवीन डिझाईनचे पिलो. भार दिसतंय एकदम. खरंच कावबळ वाटतं. वापरत असेल तर. सगळे चिमटे बिमटे, काय काय हँगर मस्त. लेदरची आज ना उद्या तरी हे ना किती. ही पण रेझिनची.
मला ही आवडली. ए वाव, हे नाही भारी आलं हे. तर बघू शकता बॅग. कियाराने घेतलीच असती. खूप मस्त आहे, पण 800ला आहे बॅग. ह्या बॅग मस्त आहे ना, बॅकपॅक, पर्स. ही पण ना वेगळंच कापड आहे याचं पण. ही अशी आपल्याला पाहिजे बघ. ऐकलं काय बा ना, ह्याच्यावर लिहून घ्यायचं काही पण. किचन मध्ये काय मेनू बनवायचा आहे, चिकन. तुम्ही लिहून ठेवायचं आज काय बनवणार तू. चिकन तिथं आयलंड किचन. आजचा मेनू चिकन. लगेच आजचा मेनू वरण भात एवढंच तेच बनवते ना. नाही किती वा किती. चला बघू आता इथे. म्हणजे चल 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 लवकर थांबा, मला बघू द्या आता. चल चल म्हणजे तू मला कसं थांबू दे. नाही मी किती वेळ थांबली मी किती थांबे तुमच्या जोडीला. थांबा आता, काही नाही. मला बघू द्या. मॅक्स मध्ये छान आहे ना कानातले याच्यापेक्षा. नाही चांगलं बघते काही चांगलं मिळून जातं. हे ब्रेसलेट अशी डिझाईन बघून घ्यायची आणि तसंच सोन्याचं तयार करायचं. डायरेक्ट घेऊन टाकायचं. हा घ्यायचं आणि जाऊन म्हणा असंच करा डिझाईन सोन्याचं. घरात तर पडलेलं राहील ना तेवढं त्याला. जर पण ती छोटी ना होईल, ही कसं मोठं आहे, चांगल्यातलं आहे. चांगलं घे. थांबा मला हे नेल आर्ट. प्रॉपर दुकानात नेल आर्ट बघ ना किती मस्त आहे. ही बघ नेल आर्ट खूप घेतले मी. मला कियारासाठी घ्यायची. किंवा ना कियारासाठी बघ ना एकदम बारीक आहे. ते पण आहे फॉइलच. तर बघू शकता नेल आर्ट किती हे सुद्धा घेतलेलं आहे. ब्रश एवढं छान छान आलेलं आहे बघू शकता. हे सगळं स्टेशनरी, लहान मुलांचं साहित्य. याला आली का काही काही तिला रंगीत दिसलं ना आपले घेऊन मागते. तर बघू शकता इथे हॅपी बर्थडेच्या मेणबत्त्या इतक्या छान आलेल्या आहे बर्थडेच्या. आणि केरळच्या वेळेस आम्ही अशा घेतल्या होत्या. कलर्स आहे गोल्डन. बघू शकता नंबरच्या पण मेणबत्त्या आहे, इतक्या छान क्वालिटीच्या आहे. तर आता बियांचा बर्थडे मग तेव्हा इथूनच घेऊन आम्ही. तर मला हे एक आवडलंय, हे नाही तर हे गोल्डन छान आहे मस्त. माझे तर बेल्ट मी एवढे घेतले, कुठे गेले काय ना. आपल्या इथे टेरेसला ना ग्रीनरी दिसेल एकदम. हे त्यात मध्ये मिक्स टाकायचं. आर्टिफिशियल प्लांट. आर्टिफिशियल खूप छान छान आहे. आर्टिफिशियल हे पण ना किती. तर आर्टिफिशियल इतके छान छान प्लांट्स आहे. तर बघू शकता ऑफिसमध्ये वगैरे ठेवायला किंवा आपल्या किचनमध्ये पण इतके सुंदर दिसेल ना खिडकीमध्ये ठेवायला. आणि तुम्हाला एक दाखवते, इथं नवीनच आलेलं आहे. आता निघत नाही आणि पा आता हे रिअल वाटत नाही तुम्हाला. हे रिअल वाटत नाही. हा ते पण भारी, पण हे पण खूप छान दिसेल ना ऑफिस मध्ये असं. मग कशी लाईव्ह प्लांट घ्यायचं. इतके भारी भारी प्लांट आहे. हे पण आता हे किती सुंदर आहे. छोटे 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 छोटे
नंतर हे बघ ना इकडे ना हे असं टेबलच्या साईडला ठेवून दिलं. हे वाव किती छान. तर तुम्हाला एक लाईव्ह म्हणजे प्लांट दाखव. इतकं सुंदर करू शकतो आपल्या म्हणजे कुठे पण ठेवू शकतो आपण किचन मध्ये. इतकं सुंदर दिसेल ना असं वाटतं की एकदम रिअल प्लांट आहे. मी तर अशीच घेईल आता. विनाकारण आपण लाईव्ह प्लांट लावतो आणि मग त्याचं केअर करावं लागते खूप. मधून शॉपिंग झालेली आहे. तर आज काहीच गर्दी नाही बघू शकता झाडात. तर मॅक्स मध्ये गेलो होतो आम्ही थोड्या वेळ आणि थोडं फिरलो. कंटाळा आला तर फिश मार्केटला आलो. आता फिश घेतोय. बघू आता. हे बघा हो कशा आहे बघा ना. ह्या बाडी हा बघू तळून छान लागतील ना. हे बघा इथे चांगलं वाटतो ना. बघा बरं किती नाही. कोणता फिश घेतलेला आहे. वाम घेऊ. पापलेट 800 रुपये किलो. तर DIY मधून आम्ही आलो. DIY फिरलो. नंतर मॅक्स मध्ये गेलो होतो. तिथे काढले बघत होते पण काढले काहीच नव्हते. तर मस्त फिश आणलेला आहे. फिश करायचं आहे आणि ते सुरमई फिश आणलेलं आहे. तर हे पण फ्राय करायचे आहे. तर तेच भाजी करायची आहे वाम माशाची आणि हे फ्राय करायची 2 फिश. तर DIY मधून मी हे मला खूप छान भेटलंय एक सेट चमच्यांचा. तर कसं आम्ही बाहेर जातो ना जेव्हा फिरायला वगैरे किंवा वैभवच्या हॉस्पिटल जातो मॅगी वगैरे खायची असेल ना मग हे खूप छान चमचे आहेत. त्याच्यामध्ये बटर लावायचं वगैरे जाम लावायचं सुद्धा भेटलेलं आहे. नंतर सारे चमचे ते भेटलेले आहे. म्हणजे पूर्ण सेट आहे. तर तो मला 180 रुपयालाच भेटला. 250चा 250चा सेट 180ला. तर इतकी छान क्वालिटी त्याची. तर बघू शकता त्याची क्वालिटी कशी एकदम मस्त आहे. तर हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना हे एक मला दिसलं एकच होतं पिलर विथ काय कोवर. तर त्याच्याने बारीक सुद्धा म्हणजे आपण पील करू शकतो. बारीक जे जसं नूडल्स असतं ना तशा प्रकारे. तर बघू शकता ही चारही बाजू आहे. तर कसं केलं होतं वैभव दाखवलं होतं ना. आपल्याला रेशनचं पाहिजे तर ते रेशनचं पील करू शकतो. एक चिप्स वालं एक असं आता मी करून दाखवेल काकडीचं नंतर तेव्हा तुम्हाला दाखवेल मी. त्याला कव्हर आहे असं खूप युजफुल आहे. बघू शकता जेव्हा करेल ना त्यावेळेस इथं बॉक्सवर बघू शकता गाजर कसं पील होतंय. आपल्याला एकदम बारीक सॅलड साठी करायचंय ना तर त्याच्यासाठी खूप आहे. तर एकच होतं ती वस्तू घेतली. त्याच्यानंतर चॉपस्टिक भेटलेल्या मला एवढ्या साऱ्या फक्त 91 रुपीजला भेटलेल्या आहे. एवढ्या चॉपस्टिक आहे. त्याच्यात किती पीस आहे काय माहिती. तर बघू शकते हे असं पॉकेट भेटलेलं आहे एक एक. तर भरपूर सारे आहेत. तर याच्यात आय थिंक किती पीस असतील 50 पेअर आहे. 50 पेअर 50 पेअर आहे ही सगळे. तर एवढ्या गोष्टी आलेल्या आहे मी DIY मधून. बाकी मोबाईल हे घेतलेलं आहे काय कटर. तेच फिरलो आणि थोड्या नवीन वस्तू आलेल्या आहे. मला ती बास्केट खूप आवडली होती पण मग त्याची काहीच म्हणजे जास्त कमी नव्हते. 300-350 ला भेटला असं तर लगेच घेऊन टाकलं असतं मी. तर इथे फिश ना मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि बटर टाकलेलं आहे. मस्त मॅरिनेट केलं. आणि इथे आपलं वाम फिश बघू शकता. आधी असंच फ्राय करून घ्यायचं नंतर पाणी मी टाकते. मस्त आलं लसूण टाकून मस्त छान फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी पाणी टाकते. तर इथे फ्राय झालेलं आहे पाणी सुटलेलं आहे थोडंसं. तर मी आता पाणी टाकते जेवढा रस्सा पाहिजे तेवढा.
तर इथे फिश तळून झालेले आहे मस्तपैकी, बघू शकता अशा पद्धतीने फिश तळलेले आहे. म्हणजे तळले म्हणजे शालो फ्राय केली तव्यावर. ह्याच तव्यावर मी सकाळी भाजी केली होती आपली, कसली म्हणता, आपली हरभऱ्याची भाजी केली ना, तोच तवा घेतला, म्हटलं त्याच्यावर तळून टाकू. तर त्याच्यावर तळले हे मासे म्हणजे सुरमई फिश, आणि इथे मस्त वाम फिश केलेली आहे. आज फिश सगळं तोपर्यंतच मी सगळं केलेलं आहे. मस्त फिश वगैरे केले, फिश करी केलेली आहे, वाम फिश.